इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बाहुली धरण प्रथमच भरले आहे। जिल्ह्यातील पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्याने दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे। गेल्या वर्षीही 24 तारखेला बाहुली धरण भरले होते आणि यावर्षी देखील 24 लाच ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले आहे। जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा 34 प्रकल्पामध्ये 24 जुलै अखेर 26.32% साठा आहे। पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती, पण काही धरणाचा पाणी साठा कमीच होता। गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणाचा साठा 16% कमी झाला होता। त्यात आता हा साठा 26.32% झाला आहे। जून पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरू केली असली तरी मुसळधार पाऊस नाही, त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि राज्यातही ही स्थिती आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 42.45% तर समूहात 35.5% साठा आहे। तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे। 5 धरणांची पातळी तर 0 आहे, तर बाहुली धरण आता 100% भरलेले आहे, तर बहुतांश धरणात मात्र 10 ते 25% आत पाणी साठा आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, इगतपुरी।